हाय, हॅलो, नमस्कार. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर सर्वात अगोदर माझ्या सर्व ताईंना, सर्व मित्रमैत्रिणींना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी काही ब्लाऊज पीस कट करत आहे. तसेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही माझ्याकडे कस्टमरनी स्टिचिंगसाठी साड्या दिल्या आहेत, तर तेच मी शेअर करणार आहे. तर कस्टमरला कितीही नको नको म्हटलं तरी ते देऊनच जात आहेत. तर मला माहीत नाही शिवले जातील की नाही जातील, पण एक एक तरी मी ॲडजस्ट करणार आहे. अशा प्रकारे माझे नियोजन चालू आहे. तर इथं मी 2 ब्लाऊज पीस कटिंग करायला घेतले आहेत. अस्तर आधीच कटिंग करून ठेवले होते. आता मेन कापडावरती कटिंग करत आहे. तर एक आधीच कटिंग करून झाला आहे व हा दुसरा आहे. तर अशा प्रकारे खूप घाईगर्दी गडबडने काम चालू आहे. तर कस्टमरला सुद्धा मी सांगते की मला नाही म्हणजे शिवता येणार, तर ते ऐकायलाच तयार नाही. ते शिवा म्हणून ठेवून गेले आहेत. तर अशा प्रकारे ही जी की येलो कलरमध्ये आहे तिच्याच मी ब्लाऊज पीस कट करते. तर अशा प्रकारे माझ्याजवळ जर खूप सारे साड्या एकत्र झाल्या की मी एकत्र ब्लाऊज पीस वगैरे कट करते व थोड्या चिंध्या काढून ते शॅम्पलसाठी म्हणजे अस्तर फॉल हे घ्यायला सोपं पडतं. तर आम्ही खेडेगावात राहतो व इथून आम्हाला म्हणजे सिटी खूपच लांब पडते. मग रोज येणं जाणं होत नाही. त्यासाठी मी 10-12 साड्या एकत्र झाल्या की मग मी एकत्र म्हणजे मलासुद्धा ते मग परवडतं ना. तर अशा प्रकारे ही दुसरी कस्टमरची साडी होती जी की खूपच मला ही साडी खूप आवडलेली. खूप म्हणजे मऊ होती. कापडसुद्धा खूप छान होता व दिसायलासुद्धा अट्रॅक्टिव्ह आणि एकदम मऊ अशी साडी होती. तर ही तिसरी साडी तर अशा प्रकारे म्हणजे कस्टमरच्या एका कस्टमरच्या 3-3, 4-4 अशा प्रकारच्या साड्या होत्या. तर मी त्यांना म्हटलं की हे सर्व मला स्टिच करायला शक्य आहे, तर मी सर्वांना एक एक देण्याचा प्रयत्न करेन. तर त्यांनीसुद्धा हो म्हटलं आहे. तर अशा प्रकारे कस्टमरसुद्धा म्हणजे आपल्याला समजून घेतात व ते सुद्धा आपल्याला सपोर्ट करतात. ते सांगतात की आम्हाला डिझाईनला वेळ लागतो, मग ना साधीन सिंपल शिवून द्या म्हणून, पण तुम्ही शिवा. अशा प्रकारे मग ते देऊन गेले आहे. तर तेच माझे प्रिपरेशन चालू आहे. तर अशा प्रकारे ही साडीची सुद्धा बॉर्डर होती, लेस लावलेली खूपच छान होती. तर खूप साऱ्या साड्या आलेल्या, तर काहींनी ब्लाऊज पीस आणून दिले. साड्या नव्हत्या माझ्याकडे, तर ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार. तसेच तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करता तर मला कमेंटमध्ये सांगा. तसेच मी साड्या दाखवणार आहे, तर त्यामधील तुम्हाला कोणती साडी आवडली हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे कॉन्ट्रास्टमध्ये होतं. मेहंदी कलरची साडी आहे व रेड कलरचा ब्लाऊज पीस खूपच छान होती ही साडीसुद्धा. तर ह्या साडीपासूनसुद्धा मला ब्लाऊज स्टिचिंग करायचे. तर अशा प्रकारे मी ह्या साडीचा ब्लाऊज पीससुद्धा कटिंग करून घेतला आहे. नंतर हे 2 ब्लाऊज पीस अजून वर्कवाले आले आहेत, जे की मी आधी तुम्हाला दाखवले होते त्यामधीलच आहे. तर साड्या काय नव्हत्या, नुसते ब्लाऊज पीस होते, तर ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर अशा प्रकारे माझं रोजचं कामाचं मॅनेजमेंट हे ठरलेलं असतं. तर काही कस्टमर हे आपल्यालासुद्धा समजून घेतात व ते आपल्याला सपोर्टसुद्धा करतात. तर ही वेल्वेटची साडी होती, खूपच छान होती ही सुद्धा. तर ह्याला कच्ची शिलाईने ब्लाऊज पीस जॉईंट होतं, त्यामुळे मला काय कटिंग करायला सोपं गेलं. त्यानंतर ही एक साडी, ही मरून कलरची साडी होती. तर ही सुद्धा खूपच छान वर्कमध्ये होती. तसेच हिचासुद्धा मला ब्लाऊज पीस कट करायचा होता. तर मी जी घडी असते ना त्याच्यावरती कटिंग करत असते. मस्तपैकी प्रॉपर कटिंग होते. तुम्हीसुद्धा माझी ट्रिक फॉलो करा. तर अशाच प्रकारे मी साड्या कटिंग करत असते. तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ब्लाऊज पीस कटसुद्धा होतो. आणखी ही एक साडी आहे. सर्व साड्या वर्कवाल्याच म्हणजे टिकली वर्कमध्ये होत्या. तर अशा प्रकारे मला ह्या साडीचासुद्धा ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचा होता. तर माझे जवळजवळ सर्व ब्लाऊज पीस कटिंग करून झाले आहेत. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा कोणती साडी आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.